मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचेही झाड लावायला सोपे, शिवाय ते दिसायला सुद्धा सुंदर. रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा. आणि निशिगंधाचे फूल असते तरी किती डौलदार, हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी असे दुसरे नाव का पडले आहे ते सहज लक्षात येते. मग मोगरा काय किंवा निशिगंध काय स्वभावाने लाजळू नाहीत. आपला रंग, आपला गंध, आपला डौल ते लपवत नाहीत. निशिगंध तर आपले सारे वैभव चौड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो. मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब, पण या स्वारीचा रुबाब काही आवरत असतो. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही. पाणी कमी झाले तरी त्याला सोसणार नाही आणि अधिक झाले तरी सोसणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे, मुळे मोकळी झाली पाहिजेत, हंगाम साधून छाटणी केली पाहिजे, कीड टिपून मारली पाहिजे. एवढे सगळे करावे तेव्हा हे राजश्री फुलणार. एकदा गुलाब प्रसन्न मनाने फुलू लागला की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो नव्हे, त्याचे सारे श्रम भरून येतात. गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी, किती त्याचे आकार, किती रंग, किती गंध, त्यांना सीमा नाही. त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला. काळसर मखमली सारख्या पाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक अजब चीज होती. सायलीची वेळ एकदा आळे करून लावली की मग तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही तरी चालते. 12ही महिने ती फुललेली राहते. पारिजातक तर कमालीचा निरीक्षण, तो कोठेही लावा, त्याला पाणी द्या नाहीतर देऊ नका. पावसाळी ढग आभाळात भरून आले आणि त्यातून अमृताचा शिडकाव सुरू झाला की या रांगड्या झाडाला कसला आनंद होतो कोणास कळेल. त्याच्या पांढुरक्या गांठाळ अंगोपांगातून हिरवे रोमांच फुटतात, अगदी बुंद्यापासून शेंड्यापर्यंत, आणि मग त्याच्या सुगंधाची झुंबरे लटकतात. सकाळी पारिजातका खालून जाणे म्हणजे पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखेच